नमस्कार, स्वातीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण गुढीपाडव्यानिमित्त श्रीखंड कसं बनवायचं ते पाहणार आहोत। घरी बनवलेल्या श्रीखंडाची मजाच वेगळी असते। घरी बनवल्यामुळे हे एक तर आपल्याला फ्रेश भेटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे थंड जरी नसेल तरी खायला सुद्धा असंच खूप मस्त लागतं। याशिवाय तुम्ही थंड करून तर खाऊ शकता। तर हे श्रीखंड बनवताना तुम्हाला साखरेचं प्रमाण अगदी व्यवस्थित मी सांगणार आहे। विलायची फ्लेवरमध्ये आपण हे श्रीखंड बनवतोय। यासोबतच तुम्हाला आम्रखंड कसं बनवायचं हे देखील मी तुम्हाला सांगेल व्हिडिओ करताना। तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। बनवूयात मस्त विलायची फ्लेवरमध्ये श्रीखंड। सगळ्यात आधी आपल्याला दही लागणार आहे। तर इथे मी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे। हे दही मी घरीच बनवलेलं आहे आणि मस्त घट्ट असं झालेलं आहे। दही शक्यतो ताजं वापरा। आंबट जर दही असेल तर तुमचा चक्का सुद्धा आंबट होईल आणि साखरेचं प्रमाण तुम्हाला जास्त लागेल। त्यामुळे ताजं दही असेल तर जास्त आंबटपणा ह्यात राहत नाही। दही एकदा थोडंसं फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे एका सुती कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे। अर्धा ते 1 लिटर दह्याचं तुम्ही हे बनवायला घ्या किंवा तुम्हाला जेवढं बनवायचं असेल तेवढ्या प्रमाणामध्ये घ्या। दही घरी बनवलेलं असेल तर वापरा किंवा मग तुम्ही बाहेरचं विकतचं दही सुद्धा वापरू शकता। एक सुती कपडा घ्यायचा आहे आणि सुती कपड्यावरती अशा प्रकारे सगळं दही जे आहे ते काढून घ्यायचं आहे। शक्यतो सुतीच कपडा वापरा। ह्यातलं पाणी जे आहे ते व्यवस्थित बाजूला होतं म्हणजे मग सगळं दही ह्यात काढून घ्यायचं। त्यानंतर हे साईडचं जो कापड आहे शिल्लक ते आपल्याला वरती असं उचलून गोळा करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने आणि ह्याला वरती एक गाठ मारून घ्यायची आहे। आणि हे असंच आपल्याला आता रात्रभर नितळून घ्यायचं आहे। एक तर रात्रभर घ्या किंवा दिवसा पण तुम्ही 7-8 तास असं बांधून ठेवा म्हणजे मग ह्यातलं जे पाणी आहे ते व्यवस्थित निथळलं जातं। आणि हे असंच गाठोडं जे आहे ते चाळणीवरती ठेवून द्या। पातेल्यावरती एक चाळणी ठेवून त्यात ठेवा म्हणजे मग ह्यातलं पाणी निथळून जाईल। किंवा मग हे तुम्ही असं टांगून वगैरे पण ठेवू शकता जेणेकरून ह्यातलं सगळं पाणी व्यवस्थित निघून जाईल। आणि तर हे जवळजवळ रात्रभर मी ठेवलं होतं आणि सकाळी हे श्रीखंड बनवायला घेतले। जर तुम्हाला लगेच जरी बनवायचं नसेल तर हा तयार झालेला चक्का तुम्ही असंच फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा हवं तेव्हा पण बनवू शकता। चक्का पण चांगला राहतो फ्रीजमध्ये। ह्यातलं पूर्णपणे पाणी निथळून गेलेलं आहे आणि मस्त घट्टसर असा हा चक्का तयार झालेला आहे। आता ह्यात आपल्याला साखर घालायची आहे। तर साखरेचं प्रमाण अचूक कसं ओळखायचं तर जेवढा आपला चक्का आहे त्याच्या अर्धी आपल्याला साखर वापरायची आणि शक्यतो पिठी साखर वापरा म्हणजे मग लगेच हे तयार होतं। 1 वाटी जर चक्का तयार झालेला असेल तर अर्धी वाटी पिठी साखर वापरा। हे प्रमाण अगदी व्यवस्थित होतं। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर थोडंसं आणखीन साखर वाढवली तरी चालेल। श्रीखंड एकदा तयार झाल्यानंतर तुम्ही टेस्ट करून पुन्हा साखर थोडीशी ॲड करू शकता। आता ह्यात मी विलायची पावडर सुद्धा घातलेली आहे। 4 ते 5 विलायची बारीक कुटून घेतलेल्या आहेत आणि मिक्स केलेल्या आहेत। सोबतच तुम्ही केशर लगेच जरी घातलं तरी चालेल किंवा वरून घाला किंवा स्किप केलं तरी चालतं। फक्त साखर विलायची घालून सुद्धा हे श्रीखंड खूप मस्त होतं। साखर आणि विलायची घातल्यानंतर अशा प्रकारे हे एकदम व्यवस्थित फेटून घ्यायचे। जर तुम्हाला यापासून आम्रखंड बनवायचा असेल तर आंब्याचा पल्प काढून मिक्सरला थोडासा फेटून घ्या आणि छान स्मूथ झालं की ह्यात मिक्स करून घ्या म्हणजे मग हे आम्रखंड तयार होईल। तर या ठिकाणी हे चांगलं फेटून झाले बघा आणि मस्त घट्टसर असं हे श्रीखंड तयार झालेलं आहे। अजिबात वेळ लागत नाही। खूप कमी साहित्यात मस्त हे ताजं श्रीखंड घरी तयार होतं। खूप छान झालेलं आहे। विलायची फ्लेवरमध्ये किंवा केसर पिस्ता घालून तुम्ही केसर फ्लेवरमध्ये सुद्धा बनवू शकता। तर अगदी मस्त झटपट हे श्रीखंड तयार झालं। असंच खायला वाढलं तरी चालेल किंवा मग हे फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्या आणि नंतर सर्व करा। ह्यात तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता। जर तुम्हाला ह्याचा फ्लेवर थोडासा स्ट्रॉंग बनवायचा असेल किंवा जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला जर हे बनवायचं असेल तर ह्यात थोडीशी जायफळ पावडर घाला। त्याने सुद्धा टेस्ट खूप मस्त येतो आणि छान फ्लेवर लागतो। तर वरून थोडेसे मी बदामाचे काप घातलेत आणि अगदी थोडंसं केसर घातलेलं आहे। अतिशय छान मस्त असं हे श्रीखंड तयार झालं आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुढे दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।